साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमेबद्दल शिवाजी महाराजांची गोष्ट सांगणार आहे. समर्थ रामदासांनी सगळ्या शिष्यांची परीक्षा घ्यायची ठरवली. त्यांनी सांगितले, माझं खूप पोट दुखतंय, मला वाघिणीचं दूध पाहिजे. तेवढ्या शिवाजी महाराज पुढे आले. ते बोलले की मी तुम्हाला वाघिणीचं दूध आणून दे. आणि मग शिवाजी महाराज जंगलात निघले. जंगलात निघल्यावर त्यांना खूप पुढं एक वाघिणी दिसली. ते घाबरले नाही. त्यांनी वाघिणीला प्रणाम केला. ते बोलले की मी तुला काही करणार नाही, तूही मला काही करू नको. माझ्या गुरूंचं पोट दुखतंय, फक्त मला दूध पाहिजे तुझं. मग वाघिणी नीट उभी राहिली आणि मग शिवाजी महाराजांनी तिचे दूध काढले. दूध काढल्यावर ते स्वामींकडे गेले आणि बोलले की धरा वाघिणीचं दूध. मग समर्थ रामदास महाराज बोलले की परीक्षा संपली, मी तुमची परीक्षा घेत होतो, तू परीक्षेमध्ये पास झाला आहे, तूच माझा खरा शिष्य आहे. धन्य शिवराय, धन्य ती गुरुभक्ती.